नमस्कार दर्शक, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महान न्यूज 7च्या आजच्या खास मुलाखतीमध्ये। आजच्या विशेष भागामध्ये आपण आमंत्रित केलेल्या अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचं बऱ्याच वर्षांपासून नागपूर शहरामध्ये नाव होत आहे। त्यांनी श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट याची निर्मिती केलेली आहे। ती निर्मिती करण्यामागचे जे शिल्पकार आहेत ते आहेत सुनील पाल। आपण त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे आपल्या महान न्यूज 7च्या आजच्या स्टुडिओमध्ये। आजच्या भागामध्ये आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत की श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट ह्या मागे निर्मिती करण्याची त्यांची संकल्पना काय होती। सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। सुनील जी, आपलं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये महान न्यूज 7च्या। नागपूर शहरामध्ये किंवा नागपूर शहराच्या बाहेर देखील श्यामलीला ॲग्रो टुरिझम हे फार असं फेमस झालेलं आहे। तर असं काय खास वैशिष्ट्य आहे जे लोकांच्या मनामध्ये पोहोचलेलं आहे आणि लोक जे आहेत म्हणजे आपला दिवस घालवण्यासाठी ते श्यामलीला ॲग्रो टुरिझम मध्ये येतात, काय सांगणार? नमस्कार। प्रथम महान न्यूज 7 मध्ये सर्व टीमचं मी स्वागत करतो। मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आम्ही जे श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टच्या माध्यमातून जे काम करतो आहे तर ते स्पॉट आमचं नागपूरपासून 45 किलोमीटर अंतरावर, म्हणजे जवळपास सावनेर आणि सावनेरपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर पांडुर्णा रोडवर आहे। तेलंगखेडी नावाचं गाव, एकदम सातपुड्याच्या पायथ्याशी कोल्हार प्रकल्पाच्या सातपुड्याच्या पर्वतरांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणामध्ये श्यामलीला ॲग्रो टुरिझम वसलेला आहे। बाजूला जवळपास 13 किलोमीटरमध्ये पसरलेला कोल्हार प्रकल्प आहे, डॅम आहेत आणि एकांतवास आहे। मॅम, एवढे झाडं, वेगळ्या पद्धतीचे फळझाडं, फुलं आणि एकदम नॅचरल स्पॉट आहेत, म्हणजे तुम्हाला पशु आणि पक्ष्याशिवाय दुसरा आवाज ऐकायला येत नाही अशा पद्धतीचे श्यामलीला ॲग्रो टुरिझम आहेत। आणि आम्ही कुठलीही जाहिरात केलेली नाही, फक्त मेन ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेले आहे, रोडवर बोर्ड लागलेले आहे। परंतु बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारतात की बा तुमच्याकडे विदाऊट मार्केटिंगने लोक काय येतात। तर मॅम, श्यामलीला ॲग्रो टुरिझम रिसॉर्टचे एक वैशिष्ट्य आहे की जोही टुरिस्ट आमच्या प्लेसला किंवा आमच्या ठिकाणी येतो, आल्यानंतर सुरुवातीला आम्ही त्यांचं स्वागत करतो पाय धुवून, कारण की ही आमची जुनी संस्कृती होती भारतातली की पाहुणा जर घरी जर आला असेल तर त्याचं पहिले स्वागत समारंभ करणे, त्याच्यानंतर चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था असतो आणि दुपारला 1:30 ते 2:30च्या दरम्यान 3च्या दरम्यान जेवणाची व्यवस्था असतो। तर जेवणामध्ये एकदम चुलीवरचं जेवण। गावखेड्यामध्ये बघा जे चुलीवरचं जेवण बनवतात ते खायला खूप टेस्टी असतात। आणि आमचं पोल्ट्री फार्म आहे, तिथे आमचं बगीचे आहे, संत्रा, मोसंबी, आम, जाम, म्हणजे खूप साऱ्या फळाचे झाडं लागलेले आहेत। तिथेच आमचं ऑइल मिल आहे, बाजूला कोलार प्रकल्प आहे, बाजूला नवनाथ आश्रम आहे। तर एकंदरीत ॲटमॉस्फिअर जो आहे तो एकदम नॅचरल आहे, सायलेंट आहे आणि पशुपक्ष्याच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज येत नाही। आणि तिथं आल्यानंतर जो काही टुरिस्ट आहे, जो काही पर्यटक आहे, त्यांना असं वाटतं की हा जो स्पॉट आहे हा माझा स्पॉट आहे, म्हणजे एकदम त्याला आपलं पण निर्माण होतो। मग आम्ही जेवण देताना, त्यांच्यासोबत टॉकिंग करताना, बोलताना किंवा एकंदरीत सर्व्हिस देताना त्याच्यामध्ये एक आपुलकी निर्माण होतो आणि आपुलकी निर्माण झाल्यामुळं तो 10 लोकांना, 100 लोकांना, 1000 लोकांना माउथ पब्लिसिटी करतो। असं एकंदरीत श्यामलीला ॲग्रो टुरिझमचा कार्यक्रम असतो दिवसभराचा। बरं, मग त्यामध्ये मला सांगा, जसं तुम्ही बोललं की 13 किलोमीटरच्या याच्यामध्ये ते फैललेलं आहे, वसलेलं आहे, तर अशा याच्यामध्ये म्हणजे किड झोन आहे का, किंवा असं जसं आता युवक असतात त्यांच्यासाठी मनोरंजनासाठी काही असं खास काही करून ठेवलेलं आहे का? तिथे बघा आल्यानंतर आमच्या इथं एन्जॉयमेंट करण्यासाठी एक मोठा बिग स्विमिंग पूल आहे, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी बेबी पूल आहेत, त्याच्यानंतर रेन डान्स आहे, लॉन आहेत, गेमिंग झोन आहेत। आणि दुपारी जेवण झालं की जे पूर्वीचे पारंपरिक आपले जे खेळ होते, जे मैदानी खेळ म्हणायचे, तर त्या मैदानी खेळ त्यांच्याकडून करून घेऊन त्यांना एकंदरीत जुन्या गोष्टीची आठवण होतो की आम्ही हे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी हा खेळ आम्ही खेळला होता आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो हा अप्रतिम आहे। त्याच्यानंतर आम्ही नवनाथ आश्रमची शिवार फेरी आहे, कोलार प्रकल्पाची शिवार फेरी आहे, ह्या सर्व गोष्टी एकंदरीत त्याला दाखवतो, कारण की ऑर्गॅनिक भाजीपाला आमच्याकडे असतो, ऑर्गॅनिक फळं बाग आमच्याकडे, गावरानी पोल्ट्री फार्म आहे ते खुल्या जागेमध्ये असतात, त्याच्यानंतर ऑइल मिल आहेत, असं खूप साऱ्या गोष्टी आमच्याकडे आहे। म्हणजे एकदा आल्यानंतर त्याचा दिवस
कसा जातो हे त्याला कळत नाही आणि म्हणून तो वारंवार आमच्या इथं येतो आणि एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करतो. बरं, म्हणजे श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टला म्हणजे लोक भरपूर प्रतिसाद देत आहेत, कारण त्याचं मागचं कारण म्हणजे तुम्ही आता जे सांगितलेलं आहे व्यवस्थितरित्या. बरं, मला सांगायची संकल्पना कशी तुमच्या मनामध्ये आली, म्हणजे का असं तुम्हाला वाटलं की मला याची निर्मिती केली पाहिजे, याचं मागचं काय असं कारण असावं? मॅम कसं आहे, शहरामध्ये जो कोणी लेडीज आणि पुरुष असेल, जो काही काम कमावता असेल, कोणी नोकरी असेल, कोणी व्यापारी असेल, 8 दिवस 15 दिवस महिनाभर जो काही काम करतो तो, आणि काम केल्यानंतर त्याच्या डोक्यावरती जो ताणतणाव निर्माण झालेला आहे, स्ट्रेस निर्माण झालेला आहे, कुठंतरी चिडचिडपणा निर्माण झालेला आहे, आणि मग हा चिडचिडपणा नाहीसा झाला पाहिजे, त्याचं माइंड एकदम फ्रेश झालं पाहिजे. तर ही संकल्पना डोक्यात ठेवली आणि एकदम असा स्पॉट आम्ही निवडला की जो तलावाला लागून आहे, एकांत वास आहे, पशुपक्ष्याचा आवाज, दुसरा आवाजच ऐकायला येत नाही. आणि तो तिथं आल्यानंतर आम्ही त्याला सांगतो की बाबा, दिवसभर सिटीमध्ये असताना जो काही मोबाईल तू वापरतो, इथं आल्यानंतर मोबाईलपासून थोडं लांब राहा. कारण की तुम्ही झाडाशी बोला, कारण की जे झाड तुम्हाला ऑक्सिजन देते त्याला तुम्ही काही देत नाही, परंतु तुम्हाला फुकटाचा ऑक्सिजन देतो, तुमचं आयुष्य दुगणित करण्याचा प्रयत्न करतो. मातीशी बोला, झाडाशी बोला, पाण्याशी बोला, म्हणजे एकंदरीत निसर्गात सम्मिलित होऊन जा. आणि जेव्हा तो आल्यानंतर जो ट्रेस असतो आणि मग जाताना जे त्यांच्या माइंड एकदम फ्रेश झालेलं असतो, तर हे सर्व संकल्पना आम्ही डोक्यात ठेवली आणि एकदम निसर्गाच्या किनारी झाडं झुडपं, मोठा जंगल, मोठे मोठे झाडं, ह्या सर्व गोष्टी उभ्या केल्या की जेणेकरून शहरातला टुरिस्ट किंवा जो काही काम करणारा वर्ग आहे तो एकदा आल्यानंतर त्याचं माइंड रिलॅक्स होईल आणि त्याला एक पुन्हा नवीन इथून गेल्यानंतर नवीन ऊर्जा मिळेल. अशा पद्धतीची संकल्पना आम्ही डोक्यात ठेवून श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट सुरू केलेलं आहे. बरं, मला सांगा सुनीलजी की आता फार मोठी अडचण तुम्हाला सुरुवातीला आली असेल, आणि म्हणजे कसं असतं की एखादं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी एक आपल्याला इन्स्पिरेशन असतं, तर या मागचं इन्स्पिरेशन काय आहे तुमचं? मॅम, एकंदरीत मी खेड्यातला आहे, कारण माझं नेटिव्ह प्लेस हे खेड्यातलं आहे. मी शहरामध्ये जरी आलं असेल व्यवसायानिमित्त, आज कुठंतरी स्टँड झालं असेल, परंतु माझं मन हे खेड्याकडे जास्त वळतात. आणि मग खेड्यातला असल्यामुळं शहरातल्या लोकांसाठी काही करता येईल का, शहरातल्या लोकांसाठी काही करता येईल का, तो एक ध्येय डोक्यात ठेवलं. आणि नाही जरी लोक आले असेल, पण मला आणि माझ्या फॅमिलीला तरी किमान जाता येईल. परंतु असं झालं की आम्ही तर जातोच फॅमिली, परंतु तिथं अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला कधी कधी बुकिंग सुद्धा कॅन्सल करावं लागतो, एवढा लोकांचे लोंढेचे लोंढे येतो आहे. कारण की त्यांना जो आनंद मिळतो, जेवणामध्ये जो आनंद मिळतो, खेळण्यामध्ये जो आनंद मिळतो, आणि कुठेही रोकटोक नाही. आता बऱ्याच ठिकाणी मी पाहतो त्याला मनमोकळेपणाने तिथं वावरता येत नाही, परंतु आमच्या श्यामलीलाला आल्यानंतर त्याला असं वाटतं की हे माझं आहे, आणि तो स्वतःहून काम करतो, स्वतःहून मेहनत करतो, स्वतःहून आनंद घेतो. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे आपलं पण निर्माण झाल्यासारखं होतो, आणि म्हणून तो बाकीच्या लोकांना पण सांगतो. तर अशा पद्धतीची संकल्पना आम्ही डोक्यात ठेवली. आणि शहरातल्या लोकांना किंवा जे बेरोजगार आहे, बेरोजगाराचं आम्ही ट्रेनिंग घेतो, शेतकऱ्याचं ट्रेनिंग घेतो की शेतकऱ्याला एक नवीन दिशा कशी मिळेल, बेरोजगाराच्या हाताला रोजगार कसा मिळेल, अशा पद्धतीचे एकंदरीत आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तिथं घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, मला सांगा आता जसं जे बाकीचे जे फार्म्स आहेत किंवा रिसॉर्ट्स जे आहेत ते काहीतरी नवीन नवीन संकल्पना असं घेऊन येत असतात, जसं आता हॉलिडेज आहेत, विकेंड्स आहेत, आणि जसं आता कुठले फेस्टिव्ह सीझन असतात, तर ते आपल्या जे ग्राहकांसाठी जे आहेत काही काही स्कीम्स ऑफर्स वगैरे घेऊन येतात. तर यावेळेस काही श्यामली ॲग्रो टुरिझमकडे काही ऑफर्स आहेत का त्यांनी आपल्या जे ग्राहकांसाठी करून ठेवलेले आहेत, काही पॅकेजेस असतील असे? पहिले आम्ही जवळपास एका व्यक्तीचे एका दिवसाचे, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत वन डे पिकनिकचे आम्ही 800-850 रुपये घ्यायचे. परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे श्यामलीलाने की 850 रुपये न घेता फक्त 699 रुपयामध्ये 699 रुपयामध्ये दिवसभराची वन डे पिकनिकचं आम्ही पॅकेज त्याला सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याला चहा नाश्ता देतो, चणे तरी पोहे आहेत, त्याच्यानंतर दुपारचं जेवण आहे. मग त्या जेवणामध्ये व्हेजवाला असेल तर व्हेजचं जेवण देतो, आणि नॉनव्हेजवाला असेल तर आमच्या पोल्ट्री फार्मचं, गावरानी पोल्ट्री फार्मचं चिकन आम्ही त्याला देतो. आणि अनलिमिटेड आहे, म्हणजे एवढंच घेतलं बाकी तर मिळणार नाही. सीमित नाही. हां, सीमित नाही.
आम्ही त्यांच्या समोर ठेवून देतो, तुम्हाला जेवढं लागते तेवढं घ्या, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही लागत असेल तर ते सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्याच्यामुळे ते आपुलकी किंवा आपले पण निर्माण होतो. बरं, बाकीच्या जर फार्म्स मध्ये बघितलं तर त्यांचं नॉनव्हेजचा रेट हा वेगळा असतो आणि व्हेजचा रेट वेगळा असतो, पण तुमच्याकडे आता 699 म्हणजे 700 ह्या रेट मध्ये तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही देतात. कसं मॅनेज करतायत हे तुम्ही? असं मॅम, पैसा कमावणं आमचा उद्देश नाही, कारण की पैसा जर कमवण्याचा उद्देश डोक्यात ठेवलं असतं तर बऱ्याच ठिकाणी 700 रुपयामध्ये विदाऊट फूड देतात. परंतु आमचा उद्देश आहे की शहरातल्या लोकांनी खेड्यामध्ये यावं आणि अशा टुरिझम ठिकाणी यावं की शेतीशी आणि शेतीशी निगडीत जे काही व्यवसाय करणारे शेतकरी आहे तर त्याची त्याला माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे आत्ता आमच्याकडे जवळपास मागच्या संडेला नोएडावरून काही लोक आले होते. नोएडा गुजरात आहे, राजस्थान आहे, बिहार आहे, छत्तीसगड आहे, MP असं त्यांचं एक मोठं कॉर्पोरेट मीटिंग होती. आणि त्याचा जो हेड ऑफ दी डिपार्टमेंटचा जो गृहस्थ येतो नोएडाचे, ते आम्हाला म्हणू लागले की सुनीलजी, आम्ही खूप ठिकाणी जातो, दर आठवड्याला आमच्या मीटिंग होतात, परंतु इथं आल्यानंतर जे आपुलकी किंवा जे आपले पण निर्माण झालं ते मला कुठेही नाही. म्हणजे बाकी ठिकाणी तर पैसे जास्त दिले, याच्यापेक्षा डबल पैसे दिले, याच्यात कमी पैशामध्ये जी आपुलकी निर्माण झाली हा वेगळा आनंद मी कधी विसरणार नाही. आणि म्हणून त्यांनी सर्व टीमला सांगितलं की जेव्हाही कुठं पार्टी असेल नागपूरमध्ये तर पहिलं पार्टी श्यामलीला ॲग्रो टुरिझमला ठेवायची, अशा पण त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तर कमी पैशामध्ये चांगला आनंद कसा देता येईल? आता आमच्याकडे साधं जर जेवण असेल तर चुलीवरचं झुणका भाकर देतो, त्याच्यातून वांग्याची भाजी देतो, काम त्याला कढी असेल, स्वीट असेल, डाळ असेल, रोटी असेल, चावल असेल, पापड असेल, ह्या सर्व गोष्टी. आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही गावरान चिकन, कारण की आमचं स्वतःचं पोल्ट्री फार्म आहे गावरानी, त्याच्यामुळे कसं आहे की आम्हाला विकत आणायला लागतो आणि विकत आणून लोकांना द्यावा लागतो, हे डोक्यात आमच्या नाही. म्हणजे आम्ही हा विचार करतो की ज्या लोकांना 10 किलो लागत असतात तिथं 11 किलोची वस्ता जास्त करायची, जेणेकरून खाताना कुठल्याही गोष्टीची कमी पडायला नको. म्हणून त्याच्यामुळं कमी पैशामध्ये जास्त आनंद कसा देता येईल, पैसा न कमावता कस्टमरला, ग्राहकाला किंवा पर्यटकाला आनंद निर्माण कसा होईल ही संकल्पना डोक्यात ठेवून आम्ही कमी पैशामध्ये किंवा 699 रुपयामध्ये वन डे पिकनिकचा आम्ही पॅकेज देतो आहे. तसंच आमच्याकडे जर मुक्कामी जर टुरिस्ट येत असेल तर आमच्याकडे जवळपास 10 कॉटेज बनलेले आहे, 8 संडास बाथरूम आहेत, एक 150-200 लोक बसेल एवढा हॉल आहेत, चुलीवरच्या जेवणाची वेगळी व्यवस्था आहे, जेवणाची वेगळी व्यवस्था आहे, ह्या सर्व गोष्टी एकत्रित त्याच्यात आहे. अशा पद्धती श्यामलीला ॲग्रो टुरिझमचं दिनचर्या असतात. बरं, मला सांगा, म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे श्यामलीला ॲग्रो टुरिझमच्या व्यतिरिक्त तुमचं आणखी इतर काही उद्योग व्यवसाय असं तुम्ही म्हणजे सुचारत आहे, तुमचं सुरू आहे? आता बघा, शेतीशी निगडीत आमचं ऑइल मिल आहे, कच्ची गाणीवाला, त्याच्यामध्ये जवसाचं, फल्लीचं, तिळाचं आणि सरसोचं तेल निघतो. की आज आम्ही मार्केटमधलं जे काही तेल खातोय रिफाईंड, हे सर्वात हानिकारक आहे. म्हणून बघा, पूर्वीचे वडील म्हणा, आजोबा असेल, यांचं वयमान 100 किंवा क्रॉस करायचे, परंतु आताची पिढी 40, 50, 55, 60 याच्यामध्येच समेटून राहिलेली आहे. तर ह्या खानपानमुळे सर्व गोष्टीच्या माणसाच्या शरीरावर परिणाम झालेला आहे. म्हणून कच्ची गाणीचं तेल हे नॅचरल तेल आहे, हे खाल्ल्यामुळं जवळपास 90% आजार हे कमी होतात. त्याच्या व्यतिरिक्त आमचं पोल्ट्रीचं आहे, त्याच्यानंतर फळबाग आहे, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक भाजीपाला आहे, आणि याच्यानंतर आणखी पुन्हा भविष्यामध्ये लोकांची रिक्वायरमेंटनुसार करण्यात असं हनीबी आहे आमच्याकडे का, म्हणजे त्याचं एक वेगळं शास्त्र असतं हनीबीचं. असं वेगळे प्रोजेक्ट येणार काळात पुन्हा आणखी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार. म्हणजे श्यामलीला ॲग्रो टुरिझमच्या व्यतिरिक्त पण आणखी दुसरे प्रोजेक्ट तुम्ही म्हणजे आता करण्याचा तुम्ही आता संकल्प केलेला आहे. बरं, आता श्यामलीला ॲग्रो टुरिझम सध्या आता नागपुरात गाजत आहे, त्याच्यासाठी जर ग्राहकांना, पर्यटकांना आणि नागरिकांना जर बुकिंग करायची असेल तर बुकिंग करण्यासाठी सोपी आणि एकदम अशी पद्धत काय आहे, कुठल्या पद्धतीने ते बुकिंग करतील? आता बघा, आम्ही जस्ट डायल सोबत जोडलेलो आहोत. ग्राहकांनी जर समजा सर्च केलं जस्ट डायलवर श्यामलीला तरी त्यांना ह्या सर्व गोष्टी करता येईल, किंवा फोन नंबर आमचे दिलेले आहेत, त्या फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि विशेष म्हणजे आमच्या इथे एक ग्रुप जर 30-40 लोकांचा ग्रुप असेल तर आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या ग्रुपला एंट्री करू देत नाही, कारण एका दिवशी एकच ग्रुप असला पाहिजे असं एकंदरीत आमचं ठरलेलं आहे. आणि म्हणून जर 50 लोकांचा ग्रुप असेल, दुसरा जर ग्रुप येत असेल तर त्यांना आम्ही सांगतो की आमच्याकडे बुकिंग आहे, तुम्हाला एंट्री होणार नाही, की तुम्हाला दुसऱ्या दिवशी यावं लागेल.
तर अशा पद्धतीत आहे. आणि माउथ पब्लिसिटीमुळं लोक चर्चा एक आला की एक 100 लोकांना सांगतो, मग तो बाकीच्या लोकांना सांगतो आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात श्यामलीला ॲग्रो टुरिझमची मार्केटिंग माउथ पब्लिसिटी होऊन राहिलेली आहे. त्याच्यामुळे लोक आनंद घेण्यासाठी येतात आणि आम्ही वारंवार किंवा सदैव त्यांना खुश कसं ठेवता येईल, त्याला चांगली सेवा कशी देता येईल, हा एकंदरीत उद्देश डोळ्यात ठेवून समोर ठेवून आम्ही काम करतो आहे. बरं, मला सांगा, खूप चांगला उद्देश ठेवून तुम्ही श्यामलीला ॲग्रो टुरिझम हे रन करताय आणि तुम्हाला तुमच्या पुढील जे वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात महान्यूज 7मध्ये आणि आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. अर्थातच आपले जे महान्यूज 7चे जे दर्शक आहेत ते नक्कीच रिसेंबल करतील या गोष्टीला की श्यामलीला ॲग्रो टुरिझममध्ये त्यांनी एकदा तरी नक्की जावं, कारण तिथे एक आपुलकीचा एक भास होतो आणि तिथे आपलं माणूस म्हणून तिथे सुनील पाल सर तिथे आहेतच, तुम्हाला नक्कीच भेटतील. आणि जसं त्यांनी सांगितलं की एक शेतकरीचा मुलगा म्हणून त्यांना सगळं माहिती आहे आणि लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांची जी ग्रोथ होत गेलेली आहे, त्यांनी तेच एक डोक्यात ठेवलेलं आहे की याच्यामध्ये परिस्थिती कशी असो पण त्यांनी निरंतर प्रवास करणं गरजेचं आहे आणि सुख असो की दुःख असो याच्यामध्ये त्यांनी हतबल न होता त्यांनी उंची गाठण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचंच एक दर्शन म्हणून आज नागपुरामध्ये जे आहे ते श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट आहे, जे खूप चांगल्या पद्धतीने रन करत आहेत आणि बाकीचे जे फार्म्स आहेत, जे रिसॉर्ट्स आहेत, त्यांना ते आता तोडीस तोड टक्कर देत आहे. तर खात्रीशीर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, म्हणजे एकदा व्हिजिट करा तर तुम्ही नक्कीच वारंवार तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तोपर्यंत तुम्ही बघत राहा महान्यूज 7. नमस्कार.